म्हणतोय तेवढं लक्ष्मण हाके त्याच्या बाजूने उभं राहायला तयार आहे, आणि मी इथं श्रद्धांजली व्हायला आलोय ती तेवढ्यासाठीच आलोय. एवढंच झालं. बरं ठीक आहे, मग आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर आहे, एवढाच विषय होता. याच्या पलीकडे काय विषय होता? काय काय हे बघा, तो मुलगा आहे, मी त्यालाही आणून उभं करतो, पण तो एमपीएससी देतोय, परीक्षेचा अभ्यास करतोय, तो ट्रायल मध्ये आहे, आता प्रिलियम वगैरे पास झालेला आहे किंवा काय, त्या मुलाला मला इथं एक्सपोज पण करायला करेन, तुमची जर इच्छा असेल तर सगळ्यांची. पोलिसात तक्रार मी देणारच आहे. मी आता बोलतोय म्हणजे मीडिया समोर बोलतोयच ना. आताही माझ्यावरती मला आता जीवे मारण्याचा कॉल आलाच की मीडिया समोर सगळे मीडियाचे प्रतिनिधी होते. मला एकच म्हणायचं आहे, हत्येचं कोणीही समर्थन करत नाही, पण एखादी हत्या घडल्यानंतर त्या आरोपींची जात शोधून जर तुम्ही कुणाला टार्गेट करणार असाल, कुणाला परत मग हत्या झाली म्हणून काय मग दुसऱ्यांच्या घरात घुसून मारणार का लोकांना तुम्ही? आणि मीडिया कव्हरेज देतं या गोष्टीला. आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात मीडिया समोर आणि मीडिया त्याला कव्हरेज देतं. आम्ही कुठेही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये, आता त्या माऊली सोट नावाच्या मुलाची हत्या झाली, मी आरोपीची जात एकदाही मीडिया समोर बोललो नाही, कारण लक्ष्मण हाकेची तेवढी वैचारिक दिवाळखोरी झालेली नाही की मी आरोपीची बाजू घेईन, कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करेल. आम्ही ज्यांच्यावरती अन्याय होतो, ज्या प्रवर्गावर अन्याय होतो, त्या प्रवर्गाच्या बाजूने उभं राहायची आपली पहिल्या दिवसापासून डे 1 पासून भूमिका आहे. अहो म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे का त्याचं करिअर? पुणे सांगितलं ना मी, पुणे नवी पेठेत सांगितलं. मी नाव देईन. हे बघा, कपोल कल्पित सांगायला लक्ष्मण हाकेकडे एव्हिडन्स आहे, तो मुलगाही तुमच्या समोर आणून उभा करेल तुम्हाला म्हणायचं असेल. हो करायचं ना, करायचं. बघा तुम्ही कुणाकुणाला, त्या ज्या मुलाला मारहाण झाली घनसावंगी तालुक्यामध्ये, फक्त गाडी खाली घेतली तरी त्याचा आडनाव विचारून त्याला मारलं गेलं. हा करू ना, करू आपण, मी आणून उभा करतो तुमच्यासमोर. संतोष देशमुख पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले, जरांगे तिथं पोहोचलेले आहेत. तसं बघता या भूमिकेकडे कुठेतरी हा सगळा विषय जो आहे तो मूळ विषयापासून भरकटला जातोय. नाही, माझं म्हणणं असं आहे की आरोपींना शिक्षा, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालय म्हणत असेल, न्याय व्यवस्था म्हणत असेल फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यात दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही. आरोपीच्या कृत्याचं समर्थन आरोपीचे बहीण भाऊ सुद्धा करणार नाहीत, आई वडील करणार नाहीत, तर लक्ष्मण हाके करायचा प्रश्नच उरत नाही. प्रश्न उरतो हा की शिक्षकांची बिंदू निमावली तुम्ही काढताय. शिक्षकांचा काय इन्फ्लुएन्स असू शकतो या इन्व्हेस्टिगेशन मध्ये? माझं म्हणणं एक आहे की 2 जातीमध्ये तेढ निर्माण होती आणि त्याचं पर्क्युलेशन महाराष्ट्रामध्ये होतंय. जिथं जिथं नोकऱ्या करतात सार्वजनिक ठिकाणी, जिथं जिथं मुलं शाळा महाविद्यालयामध्ये जातात, एक बीड जिल्ह्यामधलं प्रकरण, आता परत मी फक्त त्याचं सुतोवाच करतो. हॉस्टेलला एका मुलाची जात बघून त्याच्यावरती त्याला एवढं छळलं जातंय की तो डिप्रेशन मध्ये गेलाय. आता ते पण मी तुम्हाला नाव वगैरे सगळी मी तुम्हाला लिस्टच घेऊन येतो, जी काही प्रकरणं घडलीत ती. माझं म्हणणं एवढंच आहे, मुख्यमंत्री महोदयांना आपल्यावरती 12-13 करोड जनतेचं दायित्व आहे. जेही लोकप्रतिनिधी डायलॉगबाजी करतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे. परंतु तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करून बोलत असाल, माझ्या दम आहे, मी बघून घेईन. कुणाला बघून घेईन? कोण आहे नक्की पुढे टार्गेट? तुम्ही नाव निश्चित घेत नाही, पण तुम्हाला काय म्हणायचं नक्की? हा प्रश्न या महाराष्ट्रातले विचारवंत, तज्ज्ञ, नेते मंडळी या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून संवाद साधला पाहिजे. नेतृत्वानी पुढे आलं पाहिजे, ना की याचं राजकारण करता कामा नये. जर या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं जर राजकारण होतंय असा माझा आरोप आहे, कारण आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा ज्यांच्यावर आरोप आहे त्याच्या सर्वांना मोका लागलाय. फक्त अपवाद आहे वाल्मिक कराड यांचा.